विद्या प्रतिष्ठान के खजीनदार युगेंद्र पवार का जन्मदिन आज खास अंदाज में मनाया गया। ये समारोह पूर्व केंद्रीय मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख शरद पवार की विशेष उपस्थिति में उनके बारामती स्थित निवास गोविंद बाग में आयोजित किया गया। बारामती के गोविंद बाग में विद्या प्रतिष्ठान के खजीनदार युगेंद्र पवार का जन्मदिन पूर्व केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार की उपस्थिति में केक काटकर मनाया गया। समारोह में राष्ट्रवादी कांग्रेस के कई पदाधिकारी उपस्थित थे। पारिवारिक और सौहार्दपूर्ण माहौल में हुए इस आयोजन को राजनीतिक दृष्टि से भी अहम माना जा रहा है। सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या उपस्थितीमध्ये केक कापावा, आनंद आहे मला हजर असतात। मी विचार करत होतो की जमाना किती बदलत आहे। देश होतो पण लहान गावी सुद्धा आता केक यायला, केक कापायला लागले, लोक त्याच्यात लक्ष आलं। मला आठवत आहे की माझ्या लहानपणी माझी सासरा तर गुळ शेंगदाणे किंवा गुळ खाऊन हे दिलं जायचं। आता ते सगळे जेल बदलले। आनंद आहे की गेले काही दिवसापासून तुम्हा लोकांच्या बरोबर युगेंद्राने कामाची सुरुवात केली। त्याचा स्वभाव लोकांची नम्रतेने बोलण्याचा आहे, सुसंवाद ठेवायचा आहे आणि जे काही आपल्या पद्धतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा। या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांची तुलना करता खावं। मी असो किंवा अजित असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही राजकारणात ज्यावेळेस होतो तेव्हा सरकारही आमच्या हातात असतं। आज युगेंद्राला तुमच्यावर काम करायचं आहे, सरकार त्यांच्या हातात नाही। त्यांच्या हातात कष्ट करायचे, माणुसकीचे संबंध करायचे, लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा, हेच आहे। आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्याबरोबर सत्तेची अपेक्षा आज यासाठी आपण करता कामा नये। मी काही अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी मगाशी चेतनाने सांगितलं तुझं माझे अभिनंदन।